Hello and welcome to our journey to become the industry ready professional and to show our professional impact on the career growth. Today, we are going to deep dive in a major topic, that is problem solving mindset. Irrespective of your branch, that is, if you're in mechanical or computer or civil, wherever you are, this is going to be a major skill which will help you improve your skills as well as improve your growth rate. And that's why we are going to deep dive in this topic today. Okay. So, without any further ado, let us start this session. When we are talking about the problem solving mindset, what does it mean? It means the root cause analysis. आता रूट कॉज अनालिसिस म्हणजे काय? तर आपल्याला झाडं दिसतात, बरोबर आहे. पण त्या झाडांचं मूळ कुठे आहे? जर ते मूळ नसेल तर ते झाड असेल का? सपोज एखादं झाड तोडू नयेत, पण एखादं झाड रस्त्याच्या आडवं वगैरे येताना ते तोडतात. पण जर ते झाड तोडताना त्यांनी वरच्यावर जर ते झाड तोडलं, जर मुळं नाही तोडली, बरोबर, रूट्स नाही तोडले त्याचे, मुळापासून त्याला जर का वर घेतलं नाही झाडाला, तर आज ना उद्या ते झाड तिथे परत उगवणार आहे, कारण मुळं खाली आहेत जमिनीच्या, बरोबर आहे. म्हणून याला असं नाव दिलेलं आहे, रूट कॉज अनालिसिस. रूट कॉज अनालिसिस म्हणजे काय? तर एखाद्या प्रॉब्लेमला त्याच्या मुळासकट उचलून घेणे, बरोबर, उखडून टाकायचा तो प्रॉब्लेम मुळासकट. जर आपण त्याला वरचेवर काही टेम्पररी सोल्युशन देत राहिलो, तर आज ना उद्या तो प्रॉब्लेम पुन्हा आपल्याला फेस करावा लागणार आहे. म्हणून मुळासकट, बरोबर, आपल्या भाषेमध्ये म्हणतात ना, मुळासकट त्याला आपण उखडून टाकायचं झाडाला, म्हणजे ते झाड परत कधी तिथे उगवणार नाही, ती जागा प्लेन राहील. मग तसंच आपल्या करिअरमध्ये, आपल्या प्रोजेक्ट्समध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला एखादा प्रॉब्लेम येतो, तेव्हा त्याचं आपण रूट कॉज अनालिसिस केलं पाहिजे, त्याचं मूळ काय आहे हे शोधलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला त्याचं मूळ सापडेल, तेव्हा आपण त्याच्यावरती परफेक्ट सोल्युशन डिराईव्ह करू शकतो, बरोबर. म्हणून रूट कॉज अनालिसिस हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. दुसरं आहे स्टेटिंग प्रॉब्लेम्स क्लिअरली, बरोबर. जर आता आपण या झाडाचंच उदाहरण बघूयात. ओके. जर आता एखादी रोड बनवणारी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, ओके, त्यांच्याकडे एखादा एम्प्लॉई आला मॅनेजरकडे आणि म्हणाला, त्या रस्त्यावर ते झाड आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला रस्ता बनवता येणार नाहीये. कुठला रस्ता, कुठलं झाड, बरोबर ना? काहीतरी स्पेसिफाय करावं लागेल ना. जसं फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा प्रोजेक्ट चालू आहे सपोज, तर तुम्ही असं म्हणून चालेल का, माय प्रोजेक्ट इज नॉट रनिंग वेल. What can be a solution for this? There will be no solution for this statement, right? But if you define in a project that I'm working on called XYZ project, in this stage, I am facing this particular problem. And because of this problem, the timelines and the deliverables will be impacted badly. Then we will get a proper solution. Correct? Because here we have defined the problem correctly. आपण प्रोजेक्टचं नाव तिथं सांगितलेलं आहे. प्रोजेक्ट कुठल्या स्टेजमध्ये असताना काय प्रॉब्लेम आपण फेस करतोय हे आपण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्या प्रॉब्लेमचा सिरियसनेस वाढवण्यासाठी सांगतोय की या प्रॉब्लेममुळे टाइमलाइन्स हॅम्पर होणार आहेत आणि डिलिव्हरेबल्स डिले होणार आहेत. म्हणजे काय झालं, जो प्रॉब्लेम नॉर्मल वाटत होता तो आता सिरियस झालेला आहे.
म्हणून स्टेटिंग प्रॉब्लेम्स क्लिअरली. आणि लास्ट वी विल सी प्रपोजिंग लॉजिकल सोल्युशन्स. बरोबर. लॉजिकल काय म्हणतोय मी? प्रॅक्टिकल नाही म्हणत आहोत आपण इथं. लॉजिकल म्हणजे फिजिबल. काहीही वेग सोल्युशन द्यायचं नाहीये, लॉजिकल सोल्युशन द्यायचंय. आता सपोज मगाशी आपण उदाहरण बघितलं की त्या एक एम्प्लॉई आला त्या मॅनेजरकडे आणि म्हणाला की तो रोड बांधताना तिथे एक झाड आहे आणि त्या झाडामुळे मला रोड बांधता येत नाहीये पूर्ण. मग त्याला जर का त्यानं सांगितलं की तू झाड ते मुळासकट काढून टाक, हे लॉजिकल सोल्युशन आहे का? नाहीये. बरोबर आहे. पण एखाद्या सिच्युएशन मध्ये त्याला काढावं पण लागेल, आजूबाजूला जागा नसेल तर. बरोबर. पण त्याला तसं काहीतरी त्याचं लॉजिकल सोल्युशन काढावं लागेल की त्या झाडाच्या बाजूने रस्ता गेला पाहिजे. बरोबर. प्रॅक्टिकल विचार करून सोल्युशन काढलं तर, की बाबा नाही, आपल्याला रस्त्यासाठी एवढीच जागा मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये तो झाड मध्ये येते, झाड मध्ये आलं तर आपण रस्ता बांधू शकत नाही, झाड तोडून टाका. बरोबर. हे पण नाही चालणार आहे. फिजिबल सोल्युशन आपल्याला, लॉजिकल सोल्युशन आपल्याला डिराईव्ह करावं लागेल. अशा पद्धतीचं सोल्युशन की ज्याच्यामुळे आपला प्रोजेक्ट सुद्धा डिले होणार नाहीये आणि आपलं बजेट सुद्धा वाढणार नाहीये. आलं लक्षात? आणि आपलं टाइमलाईन सुद्धा मॅच होणार आहे. याला म्हणतात लॉजिकल किंवा फिजिबल सोल्युशन. हे आपण आज बघणार आहोत कशा पद्धतीने आपण डिराईव्ह करायचं. ओके. तर वाय प्रॉब्लेम सॉल्विंग माइंडसेट इज रिक्वायर्ड. What is the purpose of this problem solving mindset? It is nothing but a transformation. आज तुम्ही कुठल्याही कंपनीत गेलात तर तिथे तुम्हाला, कुठल्याही कंपनीत जाऊ दे, तुम्ही बस स्टँडवरती जाऊन जरी उभा राहिलात आणि चार माणसं तुमच्या आजूबाजूला बोलताना तुम्हाला कानावर पडलं ना, तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक जण फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंटच डिफाईन करायला लागलेले. आलं का लक्षात? प्रॉब्लेम स्टेटमेंट डिफाईन करण्याच्या पलीकडे कोणी काही करायचा प्रयत्न करत नाहीये. म्हणून हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे. आपण सुद्धा यातले जाऊ. आपण सुद्धा प्रॉब्लेम्स काय काय आहेत हे डिफाईन करण्यावरती जास्त भर देतो. कुठलेही नवीन एखादा प्रोजेक्ट आपल्याकडे आला तर ते प्रोजेक्ट मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपण डिफाईन करतो. पण ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह कसे करता येतील आणि तो प्रोजेक्ट रन कसा करता येईल, हा जो विचार आहे, हा विचार आपल्याला करायला शिकायचा. एखादी नवीन सिस्टम आपल्याकडे इम्प्लिमेंट झाली, समजा सपोज एखादं नवीन सॉफ्टवेअर, आपलं डॉक्युमेंटेशन मॅनेज करण्यासाठी एखादं नवीन सॉफ्टवेअर आलं, तर आपण त्या सॉफ्टवेअरकडे बघताना अशा पद्धतीनेच बघत असतो की याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात. हाच आपला पर्स्पेक्टिव्ह असतो. पण ते सॉफ्टवेअर वापरून आपले प्रॉब्लेम्स जे एक्झिस्टिंग आहेत ते कोणते कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत, हा विचार आपण करत नाही. आलं का लक्षात? म्हणून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट कडे जायचंय. आता प्रॉब्लेम डिफायनिंग माइंडसेट आहे आपला, आता त्याच्याकडून आपल्याला ट्रान्सफॉर्म करून कुठे जायचंय? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट कडे जायचंय. आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट ज्याचा असतो ना, त्याला प्रत्येक ठिकाणी उच्च दर्जाची व्हॅल्यू मिळते. हाय व्हॅल्यू असेट म्हणतात त्याला. अशा माणसांना कंपनी हाय व्हॅल्यू असेट म्हणून ठेवते. कारण अशा माणसांच्याकडे गेल्यानंतर डेफिनेटली देर विल बी सम सोल्युशन. डेफिनेटली देर विल बी सम सोल्युशन. देर इज नो डाऊट. तुम्ही फक्त त्यांच्याकडे प्रॉब्लेम घेऊन जायचंय, सोल्युशन तुम्हाला लगेच मिळणार आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. आपल्याला प्रॉब्लेम घेऊन जाणारे व्हायचं नाहीये, आपल्याकडे प्रॉब्लेम घेऊन लोक आले पाहिजेत. मग तो माइंडसेट आपल्याला डेव्हलप करायचा. करेक्ट. म्हणून म्हटलं ना, शेवटी 3 वाक्य लिहिलेले आहेत बघा. बिल्ड्स क्रेडिबिलिटी विथ प्रोफेसर्स, पियर्स अँड एम्प्लॉयर्स. करेक्ट. प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम घेऊनच येतोय हा मुलगा, अरे यार काय हा माणूस आला की प्रॉब्लेमच घेऊन येतो, असं आपल्याबद्दल म्हटलं नाही पाहिजे. हा माणूस येतोय म्हणजे हा काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येतोय, पण त्या प्रॉब्लेमसाठी एखादं सोल्युशन सुद्धा तो घेऊन येतोय. करेक्ट. म्हणून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट डेव्हलप करायचा आहे. रिड्युसेस स्ट्रेस बाय रिप्लेसिंग एन्झायटी विथ ऍक्शन्स. एखादा प्रॉब्लेम दिसला तर काय होतं, आपण अरे काय करायचं, कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, टेन्शन. बरोबर. एन्झायटी. पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट ज्याचा असतो ना, तो प्रॉब्लेम बघतो, विचार करतो, ओके
This can be the solution for this problem. Take action on this. तो विचार जास्त वेळ करत बसत नाही. तो पटकन अनालिसिस झालं ना याचं, तो अनालिसिस पॅरालिसिस मध्ये नाही अडकून बसत. तो पटकन ऍक्शन घेतो आणि सोल्युशन इम्प्लिमेंट करतो. मे बी समटाइम्स द सोल्युशन माइट बी रॉंग, बट ऍटलिस्ट ते सोल्युशन इम्प्लिमेंट झाल्यामुळं आपल्याला तो प्रॉब्लेमची जी काही पुढची स्टेप आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची, त्याच्याकडे आपण जाऊ शकतो. करेक्ट. जर तो विचारच करत बसला की मी हे केलं तर असं होईल, हे केलं तर असं होईल, हे केलं तर असं होईल, तर काय होईल? तो प्रॉब्लेम राहिला बाजूलाच. प्रत्येक सोल्युशन नंतर काय प्रॉब्लेम येणार हा विचार करण्यात बसला, जो मेन प्रॉब्लेम आहे तो मागेच राहिला. बरोबर. म्हणून ऍक्शन घ्यायचे आहेत आपल्याला. अँझायटी मधून बाहेर येऊन ऍक्शन्स घ्यायचे आहेत आणि ऍक्सेलरेट्स करिअर ग्रोथ अँड लीडरशिप अपॉर्च्युनिटीज. अशा लोकांनाच लीडरशिप अपॉर्च्युनिटी मिळते, कारण ते लोक सोल्युशन ड्रिव्हन काम करत असतात, प्रॉब्लेम ड्रिव्हन नव्हे. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा असेल ना, तर आपण कुणालाही तिथं उभं केलं ना, तर तो माणूस सुद्धा 100 प्रॉब्लेम सांगू शकतो एखाद्या प्रोसेस मधले. पण त्याच ठिकाणी आपण उभं राहून प्रत्येक 100 प्रॉब्लेम्स ना 200 सोल्युशन्स आपण डिराईव्ह केले पाहिजेत आणि क्विकली केले पाहिजेत. अँझायटी न येता पटापट ऍक्शन घेऊन आपल्याला ते करता आलं पाहिजे. यालाच म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट. आणि जर आपण अशा पद्धतीचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट आपला डेव्हलप केलेला असेल, तर काय होणार आहे? आपल्याला लीडरशिपची अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. कारण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट इज नॉट अ चिल्ड्रन्स गेम. लहान मुलांचा खेळ नव्हे हा. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट हा लहान मुलांचा खेळ नव्हे. करेक्ट. प्रत्येकाला जमतच असं नाही. जे सोल्युशन आपण डिराईव्ह केलेलं आहे ते सोल्युशन इम्प्लिमेंट करण्यासाठी करेज लागतं, धाडस लागतं. ते इम्प्लिमेंट राहू दे, ते किमान आपल्या मॅनेजमेंटला सांगण्यासाठी सुद्धा धाडस लागतं. आणि ते धाडस जेव्हा आपण एक सोल्युशन देऊ, ते इम्प्लिमेंट केल्यानंतर ते सक्सेसफुल झालेलं आहे, मग आपण दुसरं देऊ, मग आपण तिसरं देऊ. करेक्ट. तेव्हा आपल्याकडे ते धाडस, तो करेज आपल्याकडे बिल्टअप होणार आहे, तो कॉन्फिडन्स आपल्याकडे बिल्टअप होणार आहे. बरोबर. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम जनरेटर व्हायचं नाहीये, प्रॉब्लेम सॉल्व्हर व्हायचं. परफेक्ट. ओके. Now we will see 3 pillars of problem solving mindset. पहिलं काय आहे? Diagnose before you act. प्रॉब्लेम आला, लगेच उठून ऍक्शनसाठी जायचं नसतं. हा कोणाचा व्ह्यू पर्स्पेक्टिव्ह असतो, त्याला काय झालं हेच माहिती नसतं. तिथे आता सपोज एखाद्या ठिकाणी फायर झाली, आग लागली एखाद्या ठिकाणी, पटकन जाऊन तिथली फायर एक्सटिंग्विशर घेतला आणि मारायला गेला. अरे पण कशाची फायर लागली आहे हे बघता आलं पाहिजे ना पहिल्यांदा. बरोबर आहे ना. फायर सेफ्टीचे सुद्धा रूल्स आहेत. फायर जर का सपोज लाकडाची लागली असेल तर त्यासाठी फायर एक्सटिंग्विशर वेगळा आहे. फायर जर सॉल्व्हंट मध्ये लागली असेल तर त्यासाठी एक्सटिंग्विशर वेगळा आहे. फायर जर गॅस मध्ये लागली असेल तर त्यासाठी वेगळा आहे. आणि इलेक्ट्रिकल जर फायर असेल तर त्यासाठी एक्सटिंग्विशर वेगळा आहे. पण नुसतंच ऐकलं फायर लागलीये विदाउट एनी डायग्नोसिस, काही विचार न करता जर शेजारी असलेला तो घेऊन गेला फायर एक्सटिंग्विशर आणि मारायला सुरुवात केली, तर काय होईल? काय होईल? फायर वाढेल ना. म्हणून मगाशी आपण काय सांगितलं? विचार करायचा आहे. प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती विचार करता आला पाहिजे सगळ्या बाजूनी, आणि हे क्विकली झालं पाहिजे. क्विकली म्हणजे बेस्ड ऑन सिच्युएशन. ओके. आणि मग अनालिसिस पॅरालिसिस मध्ये न अडकता जो काही आपण सोल्युशन डिराईव्ह केलं या प्रॉब्लेमसाठी, ते आपल्याला इमिडिएटली इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. मग हे सोल्युशन जे आपण डिराईव्ह करतोय त्या सोल्युशनकडे जाताना सुद्धा आधी आपल्याला अनालिसिस करणं गरजेचं आहे, आधी डायग्नोसिस करणं गरजेचं आहे. आपण दवाखान्यात गेल्यानंतर जेव्हा आपण सांगतो डॉक्टरना, डॉक्टर मला ताप आलाय, मग एवढं ताप आलाय हे ऐकून डॉक्टर गोळ्या लिहून देतात का आपल्याला, किंवा इंजेक्शन देतात का? नाही देत. ते आधी चेक करतात.
कशा पद्धतीचा ताप आहे, व्हायरल आहे की काही भिजल्यामुळं, पावसात भिजल्यामुळं ताप आलेला आहे, काही असेल, XYZ रिझन असतील, ते पहिल्यांदा ते डायग्नोसिस करतात आणि मग अकॉर्डिंगली ते तुम्हाला गोळ्या लिहून देतात किंवा इंजेक्शन देतात बेस्ड ऑन सिव्हिरिटी. बरोबर? का डायरेक्ट गेल्या गेल्या पहिल्यांदा हा ताप आलाय का, चला झोपा, तुम्हाला लगेच इंजेक्शन देतो, असं करतात का कधी डॉक्टर? नाहीत करत. बरोबर? म्हणून कधीही आपल्या समोर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला काय करायचंय, त्या प्रॉब्लेम वरती विचार करायचा आहे. आता बेस्ड ऑन सिच्युएशन, बरं का, फायर लागलीये आणि मी तासभर विचारच करत बसलो की कशा पद्धतीची फायर असेल, मग ह्याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीचं वापरावं लागेल एक्सटिंग्विशर, नाही. या सिच्युएशन मध्ये वी मस्ट बी द क्विक ऍक्शन टेकर. क्विक अनालिसिस झालं पाहिजे त्या ठिकाणी आणि लगेच आपल्याला तो डिसिजन घेता आला पाहिजे. एखाद्या प्रोजेक्ट आपल्याला अडकून बसलेला एखाद्या फेज मध्ये, तो त्या ठिकाणातून बाहेर काढायचा आहे. ओके, तिथं आपण एखाद दिवस विचार करू शकतो की नेमका प्रॉब्लेम काय आहे, नेमकं सोल्युशन काय असलं पाहिजे, यासाठी हा विचार करता आला पाहिजे. हे सगळं बेस्ड ऑन सिच्युएशन. डायग्नोसिस साठी किती वेळ द्यायचा हे बेस्ड ऑन सिच्युएशन आहे. त्याच्यानंतर डिफाईन विथ प्रिसिजन. आपण मगाशी बघितलं, ए वेग प्रॉब्लेम लीड्स टू वेग सोल्युशन्स. म्हणजे फायर लागलीये एवढंच प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. सोल्युशन काय? फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे, सगळ्या प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर्स घ्या आणि त्याच्यावरती मारा, ज्यानं विजेल त्यानं विजेल, असं चालेल का? नाही ना. मग तो प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला डिफाईन करता आला पाहिजे की तिथं सॉल्व्हंट होतं आणि त्या सॉल्व्हंटमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तिथं फायर झालेली आहे, लागलेली आहे. आता मग आपण कुठला एक्सटिंग्विशर घेऊन जायचा आहे, तर फायरचा जो लिक्विड फायरचा एक्सटिंग्विशर असेल अकॉर्डिंगली, तो आपल्याला तिथं घेऊन जावा लागेल. बरोबर? हेच आपल्याला करता आलं पाहिजे. प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला डिफाईन विथ प्रेसिजन करता आलं पाहिजे. प्रेसिजन म्हणजे काय? ऍक्युरेट आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट डिफाईन करता आलं पाहिजे. मला इंग्लिश बोलता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे का? हा प्रॉब्लेम नाहीये. सगळ्यांना इंग्लिश बोलता येतं, इंग्लिश इंग्लिश भाषा सगळ्यांना येते, फक्त इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम इंग्लिश भाषा आहे का? नाहीये. प्रत्येकाला इंग्लिश लिहिता येतंय आज. बरोबर? सगळ्यांनी 11वी-12वी जरी केली असली किंवा 10वी जरी केली असली, त्याच्यामध्ये प्रत्येकाने इंग्लिशचा पेपर इंग्लिशमध्येच लिहिलेला आहे. बरोबर आहे? म्हणजे इंग्लिश लिहिता येतंय. भाषेचा, इंग्लिश भाषेचा प्रॉब्लेम आहे का? नाही, बोलण्याचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कसला आहे? बोलण्याचा आहे. मग हे डिफाईन करता आलं पाहिजे. हा, एखादा मुलगा म्हणेल मला इंग्लिश येतच नाही, मी कसा बसाच इंग्लिश पास झालो 10वी मध्ये, ठीक आहे, त्या ठिकाणी प्रॉब्लेम इंग्लिश भाषेचा आहे. मग सोल्युशन सुद्धा तशा पद्धतीचं असलं पाहिजे. त्याला इंग्लिश भाषा पहिल्यांदा शिकवावी लागेल आणि मग इंग्लिश बोलायला शिकवावं लागेल. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. ओके, त्याच पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम हा विथ प्रिसिजन डिफाईन करता आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे काही आपला सोल्युशन आहे, काय काय आहे? सोल्युशन आहे. मग ते सोल्युशन काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे? प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कंप्लेंट करायची नाही. मगाशी मी सांगितलं, प्रॉब्लेम जनरेटर व्हायचं नाही आपल्याला, प्रॉब्लेम सॉल्व्हर व्हायचंय. बरोबर? कंप्लेंट केली ना की काय असतं, एखादा, तर मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, मॅनेजर काय करतो, बघतो समोरून एक एम्प्लॉई येतोय, तो एम्प्लॉई येताना दिसला ना, तो मॅनेजर म्हणतो अरे यार ते केबिनचं दार पहिल्यांदा बंद कर, आणि मी बिझी आहे म्हणून सांगतोय माणसाला. कारण तो जेव्हा जेव्हा येतो ना, तेव्हा तेव्हा तो फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंटच सांगायला येतो, तो कंप्लेंट करायलाच येतो, तो सोल्युशन घेऊन कधी येत नाही. पण असा एखादा एम्प्लॉई असतो, तो येताना दिसला ना तर तो म्हणतो अरे यार जरा माझी मीटिंग चालू आहे, पण मी थांबू शकतो एक 5 मिनिटं, कारण तो काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आला असेल, विथ सोल्युशन घेऊन आला असेल तो. त्याच्यामुळे मला फक्त सोल्युशन बरोबर आहे की नाही एवढंच बघायचंय. ओके, सो वी मस्ट बिकम द प्रॉब्लेम सॉल्व्हर, नॉट प्रॉब्लेम जनरेटर. ओके, आता जो माइंडसेट आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे? रूट कॉज अनालिसिस माइंडसेट जो आहे, ओके,
तो आपण डेव्हलप करायचा बघितलेला आहे. आता कशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम डिफाईन करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन डिफाईन करायचं आहे, हे आपण बघितलं आतापर्यंत. आता आपण बघणार आहोत रूट कॉज अनालिसिसची एक मेथड, म्हणजेच 5 why मेथड. 5 why मेथड. यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट असायला पाहिजे. ओके, आता काय असेल ते प्रॉब्लेम स्टेटमेंट? फॉर एक्झाम्पल, एखादा प्रॉब्लेम, आय फेल्ड माय एक्झाम, आपण खाली दिलेला एक्झाम्पल, बरोबर. मग प्रॉब्लेम काय आहे? आय फेल्ड माय एक्झाम, हा प्रॉब्लेम आहे. मग आता का आपण एक्झाम मध्ये फेल झालो? का आपण फेल झालो? तर मी अभ्यास केला नाही, बरोबर आहे. दिलेला आन्सर खाली देते. वाय? आन्सर काय आहे? डिडंट स्टडी इनफ. मग का मी अभ्यास केला नाही? कारण मला टाइम मॅनेज करता आला नाही. मला कॉलेजमध्ये सकाळी 10:30 ते 4:30 पर्यंत मी कॉलेजमध्येच असतो. मग 4:30 नंतर मी कॉलेजमधून निघालो की मला घरी पोहोचायला 6:30 वगैरे वाजतात. आणि मग तिथून पुढे मी दमलेलो असतो, मग मी रेस्ट करतो किंवा मग मग घरी टीव्ही लावलेला असतो, मग मी टीव्ही बघत बसतो थोडा वेळ, मग मित्रांसोबत थोडा वेळ जातो आणि असं करत करत रात्र होते, झोपून जातो, परत सकाळी 6 वाजता उठून चला कॉलेजला, बरोबर. त्याच्यामुळे मला टाइम मॅनेजमेंट करता नाही आलं. बरं, टाइम मॅनेजमेंट का नाही करता आलं? कारण या टाइम, सगळ्या माझा जो दिवसाचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये मी अभ्यासाला कुठे वेळ अशी स्पेसिफिक ठेवलेलीच नव्हती. डिसिप्लिन नव्हता, कन्सिस्टन्सी नव्हती, बरोबर. का केलं नाही मी असं? कारण प्रायोरिटीज दिलेली नाहीये मी अभ्यासाला, बरोबर ना. माझ्या शेड्यूल मध्ये महत्वाची कामं काय काय आहेत? तर कॉलेज का महत्वाचं आहे? तर अटेंडन्स पाहिजे बाबा, जावंच लागतं, म्हणून कॉलेजला मी दिलं प्रायोरिटी. पण त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर काय काय गोष्टी करतोय याच्यासाठी मला प्रायोरिटी द्यायला हवी होती. कशासाठी? अकॅडमिक माझ्या स्टडीसाठी मला प्रायोरिटी द्यायला हवी होती. पण दिली का मी? ती दिली नसल्यामुळं काय झालं? मी स्टडीसाठी शेड्यूलच नाही केलं. आणि स्टडीसाठी शेड्यूल नाही का केलं त्याच्यामुळं काय झालं? टाइम मॅनेजमेंट झालं नाही माझं, आणि म्हणून मी अभ्यासच केला नाही. फायनल आउटपुट काय आलं? आय फेल्ड माय एक्झाम, बरोबर, करेक्ट. मग याचं रूट कॉज अनालिसिस केल्यानंतर आपल्याला 5 why जेव्हा आपण प्रश्न विचारले तेव्हा शेवटचा आन्सर आपल्याला काय मिळालेला आहे? लॅक ऑफ अ स्ट्रक्चर्ड वीकली प्लॅन. स्ट्रक्चर्ड वीकली प्लॅन. आता वीकली राहू दे, आपण डेली बघू. मग तो डेली प्लॅन आपण जर बनवला नसेल स्ट्रक्चर्ड वे मध्ये, तर आपण अभ्यास करू शकणार आहोत का? नाही. मग आपल्याला पहिल्यांदा प्रायोरिटायझेशन करावं लागेल. मग ते प्रायोरिटायझेशन म्हणजे काय आहे? स्टडी हार्डर हे सोल्युशन नाहीये. हार्ड म्हणजे कंटिन्यू अभ्यासच करायचा आहे, हे सोल्युशन आहे का? नाहीये. आपल्याला काय करावं लागेल? एक टाइम टेबल बनवावं लागेल, दिवसाचं टाइम टेबल बनवावं लागेल. 10:30 वाजता कॉलेज असतं, मग मी सकाळी 8:30 वाजता घरातून बाहेर पडतो. मला 2 तास लागतात कॉलेजवर पोहोचायला, बरोबर. 8:30च्या आधी मी काय करतो? उठतो, आवरतो सगळं आणि 8:30 वाजता मी निघतो. म्हणजे सकाळी मला अभ्यासाला वेळ मिळणार आहे का? मिळू शकतो. बसमध्ये ट्रॅव्हलिंग जो टाइम आहे माझा त्याच्यामध्ये मी थोडंसं वाचन करू शकतो किंवा थोडंसं AI च्या मदतीने मी त्याचा अभ्यास करू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये पोहोचलो, कॉलेजमध्ये मी पूर्ण दिवस काढला, 4:30 वाजता घरी निघालो, 6:30 वाजता घरी पोहोचलो. तिथून पुढे अभ्यासासाठी मला 2 तास तरी देणं गरजेचं आहे. आणि डेली आपण जर 2 तास अभ्यासासाठी ठेवले असतील तर आपल्याला एक्झामच्या वेळेला स्ट्रेस, अँझायटी येणार नाही. का? तर डेली 2 तास मी अभ्यास करतोच आहे, म्हणजे मी रोज त्या अभ्यासाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, बरोबर. आणि हे 2 तासाचं जर का माझं रोजचं शेड्यूल फिक्स असेल की मी रोज संध्याकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत अभ्यास करतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग मी जेवून झोपतो. हे जर का फिक्स असेल तर मग मी रोज अभ्यास करतोय. माझं टाइम टेबल फिक्स झालेलं आहे, टाइम मॅनेजमेंट माझं फिक्स होत आहे, म्हणजे मी रोज बरोबर जेवढा पाहिजे तेवढा अभ्यास करतोच आहे. आता मी फेल होईन का? आता मी फेल होणार नाही, करेक्ट. अशा पद्धतीने आपण एक प्रॉब्लेम डिफाईन करून त्याला कारण शोधायचे. का 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 आणि हे 5 वेळा विचारल्यानंतर मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स मध्ये पाचव्यांदा जेव्हा आपण का विचारतो तेव्हा आपल्याला आन्सर मिळालेलं असतं.
मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्समध्ये. मग आता आपण एक केस स्टडी बघूयात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इन ऍक्शन, एक केस स्टडी बघूयात आपण. ओके, तर काय लिहिलेलं आहे? इन्स्टेड ऑफ टेलिंग माय मॅनेजर द प्रोजेक्ट वॉज बिहाइंड शेड्यूल, आय अनालाइज्ड वाय, identified the bottleneck in our approval process, and proposed a revised workflow. That shift from reporting a problem to solving it changed how my team saw me. एका मॅनेजरचं, एका टीम लीडरचं हे स्टेटमेंट आहे. प्रॉब्लेम, मी जर का प्रोजेक्ट मॅनेजरला माझ्या जाऊन सांगितलं, माझ्या मॅनेजरला, की प्रोजेक्ट बिहाइंड द शेड्यूल रन रन होतोय आपला, असं नुसतं सांगण्यापेक्षा मी काय केलं, मी अनालिसिस केलं की प्रोजेक्ट बिहाइंड शेड्यूल का आहे माझा, का लेट चाललेला आहे प्रोजेक्ट. तर त्याच्यामध्ये मला अप्रुव्हलची जी काही प्रोसेस आहे प्रत्येक स्टेपला, तिच्यामध्ये मला जास्त वेळ जातोय असं वाटलं, बरोबर, आणि त्याच्यामुळे माझा प्रोजेक्ट डिले होतोय. मग मी काय केलं मॅनेजरकडे जाताना माझ्या, तर मी त्याला जाऊन सांगितलं की सर, असा असा प्रोजेक्ट डिले होतोय आणि त्याचं कारण असं असं आहे. वी नीड टू रिवाइज और टू रिव्हिजिट द वर्क फ्लो. एक स्टेप कंप्लीट झाली की मला 4 लोकांच्याकडून अप्रुव्हल घ्यावं लागतं, त्याशिवाय मी पुढच्या स्टेपला जाऊ शकत नाहीये. तर याच्यामध्ये मी पॅरलल देऊ शकतो का रिव्ह्यूसाठी? म्हणजे जोपर्यंत 4 माणसांचा रिव्ह्यू कंप्लीट होईल तोपर्यंत माझ्या दुसऱ्या स्टेपची तयारी झालेली असेल, बरोबर. मग हे अशा पद्धतीचे रिव्हिजिट, इट इज वन ऑफ द सोल्युशन्स. हे रिव्हिजिट करण्यासाठी मी मॅनेजरना माझ्या भेट. काय झालं याच्यामुळं? माझी टीम, माझे मॅनेजर माझ्याकडे कशा पद्धतीने बघतात आता? एक प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून बघतात. आता ह्याच्यात आपण बघूयात बिफोर कंप्लेनिंग, बिफोर आणि आफ्टर सिच्युएशन काय आहे. हे सगळं नॉलेज यायच्या आधी आपण काय करत होतो? जाऊन सांगायचं स्पष्ट, द डेडलाईन इज इम्पॉसिबल, द टीम इज नॉट कोऑपरेटिंग, रिसोर्सेस आर इनसफिशियंट. प्रॉब्लेम काय आहे तेच माहित नाहीये, बरोबर आहे ना. प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये आपण जेव्हा अनालिसिस ऍक्च्युअल केलं तेव्हा आपल्याला सोल्युशन म्हणजे काय प्रॉब्लेम सापडला, तर अप्रुव्हल प्रोसेसमध्ये डिले होतोय हा प्रॉब्लेम सापडला. पण आपण प्रॉब्लेम सांगतोय काय जाऊन सरांना, आपल्या मॅनेजर सरांना, की द डेडलाईन इज इम्पॉसिबल, द टीम इज नॉट कोऑपरेटिंग आणि रिसोर्सेस आर इनसफिशियंट. आता टीम तरी आपल्याला कोऑपरेट करतेच आहे ना, म्हणून प्रोजेक्ट रन होतोय, नाहीतर कसा प्रोजेक्ट रन होईल? ऍक्च्युअल प्रॉब्लेम आपल्याला माहितच नव्हता. पण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट आपला झाल्यानंतर काय झालं, तर हिअर इज व्हॉट्स कॉझिंग द डिले. प्रोजेक्ट डिले होतोय याचं कारण आपण लगेच तिथं सापडलं, आपल्याला मेन प्रॉब्लेम सापडला, रूट कॉज सापडलं, बरोबर. हिअर इज माय प्रपोज फिक्स. आपल्याला आपण लगेच सांगतोय की अप्रुव्हल प्रोसेस जी आहे ती बॉटलनेक होतीये, म्हणून आपल्याला रिवाइज करावं लागेल वर्क फ्लो, बरोबर. आणि हिअर इज व्हॉट आय नीड टू एक्झिक्यूट इट. मला काय करावं लागेल यासाठी हा प्रपोज प्लॅन सुद्धा मी देतोय. आणि म्हणून दिस अप्रोच अर्न्स ट्रस्ट, demonstrates ownership, and positions you as a leader, not just a team member. Correct? Now you will see your immediate action tasks. Do this now itself. Pause the video and do this now. Okay? Pick one real problem. Choose a current challenge, academic, personal, whatever it is, or professional. Whatever it is, write down that particular problem. I am struggling to complete my project on time because जो मेजर प्रॉब्लेम आहे तो तिथे लिहायचा आहे. अप्लाय द 5 वायज. आस्क वाय 5 times in a row. Write down each answer. Don't stop at the first or second. Push to the fifth. प्रत्येक वेळेला 5व्या प्रश्नापर्यंत जायचंच आहे. And the last answer is usually your root cause. आणि त्याच्यानंतर थर्ड आहे प्रपोज वन सोल्युशन. बेस्ड ऑन युअर रूट कॉज, राईट वन स्पेसिफिक ऍक्शनेबल सोल्युशन. नॉट आय विल ट्राय harder. Not I will try harder. But I will block 90 minutes daily from 7 to 8:30 p.m. for focused project work. अशा पद्धतीचं तुमचं एक सोल्युशन डिफाईन झालं पाहिजे. हा व्हिडिओ आताच पॉज करायचा आहे आणि हे जो काही ऍक्शन आयटम आहे तो कम्प्लीट करायचा आहे. ओके, आता आपण बघणार आहोत बिफोर आवर नेक्स्ट सेशन तुमच्या काय काय असाइनमेंट्स असणार आहेत. तर पहिली आहे RCA प्रॅक्टिस लॉग. जसं आपण आता एक ऑनलाईन ऍक्टिव्हिटी केलेली आहे त्याच प्रकारे तुम्हाला
तीन तीन प्रॉब्लेम्स डिफाईन करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 वाय हे टूल वापरून 5 वाय हे टूल वापरून तुम्हाला सोल्युशन डिफाईन करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर रिराईट अ कंप्लेंट ॲज अ सोल्युशन. आता तुम्ही कुठलाही एखादा प्रॉब्लेम असेल तो डिफाईन जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोफेसरकडे जाता, बरोबर, आता तुमचा प्रोजेक्ट वगैरे चालू होईल, तेव्हा तुम्ही काय प्रकारे तुमचं स्टेटमेंट असतं, जे कंप्लेनिंग स्टेटमेंट असतं त्याला तुम्ही सोल्युशन ड्रिव्हन स्टेटमेंट बनवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एक स्टेटमेंट लिहायचं आहे. ऑब्झर्व अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. आता तुम्ही जेव्हा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये असाल किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असाल, ओके, कामाच्या ठिकाणी असाल, तिथं तुम्हाला बघायचं की प्रत्येक माणूस कशा पद्धतीने एखादा प्रॉब्लेम हँडल करतो, बरोबर. मग तो हँडल करताना तुम्हाला ऑब्झर्व करायचं की कोण प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे, कोण प्रॉब्लेम जनरेटर आहे, आणि मग दोघांच्या बिहेवियरमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे की कशा पद्धतीनं मला काय डेव्हलप करायचं आहे. ओके. आणि डेली प्रॉब्लेम स्टेटमेंट ड्रिल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक दिवशी इथून पुढे रोज जोपर्यंत आपला प्रोग्राम चालू होत आहे, प्रत्येक दिवशी एक प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला डिफाईन करायचं आहे. कुठलंही असू दे, पर्सनल असू दे, प्रोजेक्टचं असू दे, प्रोफेशनल असू दे, कॉलेजमधलं असू दे किंवा सोसायटीमधलं असू दे, काही असो, एक प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्हाला डिफाईन करायचं आहे. यू मस्ट स्टार्ट दिस राईट ना. ओके. आता 3 takeaways to carry with you. What are these 3 takeaways? Go deep before you act. प्रत्येक प्रॉब्लेमला 10ही दिशांनी समजून घेतलं पाहिजे. एकाच बाजूने बघितलं तर आपल्याला एक बॉल समजा जर एका बाजूने काळा कलर दिला असेल आणि एका बाजूने पांढरा कलर दिला असेल आणि तो आपल्याकडे समोर असा ठेवला, तर आपण काय म्हणणार, तो बॉल पांढराच आहे, बरोबर. पण तो बॉल पांढरा आहे का? परत दुसऱ्या साईडने बघितलं तर तो बॉल काळा पण होतोय. मग तो काळा पांढरा बॉल आहे हे कधी कळेल आपल्याला, जेव्हा आपण त्याच्या 10ही बाजूनी बघणार आहोत. करेक्ट. मग हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचंय. प्रत्येक प्रॉब्लेमला आपण अनालिसिस करायचंय आणि मग त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची आहे. क्लॅरिटी इज अ कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज. आपण याच्या आधी प्रत्येक सेशनमध्ये बघितलेलं आहे, आपलं स्टेटमेंट नेहमी क्लिअर असलं पाहिजे. मग ते प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल किंवा आपली रिक्वेस्ट असेल किंवा आपण हेल्पसाठी कोणाला विचारत असू, नेहमी आपण जे बोलू ते क्लिअर असलं पाहिजे. आणि सोल्युशन बिल्ड युअर ब्रँड. जर तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमला एक अप्रोप्रिएट लॉजिकल सोल्युशन देत असाल, तर तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल किंवा तुमच्या कॉलेजमध्ये असेल, तुमची एक व्हॅल्यू ब्रँड म्हणून केली जाणार आहे की काहीही प्रॉब्लेम आला तर आपण सरांच्याकडे जायचंय, तर आपण या माणसाकडे जायचंय, वी विल गेट अ सोल्युशन. करेक्ट. मग आपल्याला स्वतःला आता एक प्रोफेशनल ब्रँड म्हणून डेव्हलप करायचंय आणि त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्विंग इज अ मेजर स्किल. ओके. विथ दॅट सेइंग, कीप सॉल्विंग, कीप ग्रोईंग. काही प्रॉब्लेम असेल, यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय ईमेल ID or my WhatsApp. ओके. थँक यू सो मच. बाय बाय.